कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आपल्यासमोर येते. कृष्णराज महाडिक या प्रभागातून महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर आली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात आता भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांची एंट्री होण्याची शक्यता आहे. कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर महानगरपालिकेची आगामी निवडणूक लढवू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधून रिंगणात उतरू शकतात. तसे घडल्यास कोल्हापूरच्या राजकारणात महाडिकांची तिसरी पिढी उतरणार आहे. त्यामुळे आता कोल्हापूरकरांना कृष्णराज महाडिक खरोखरच महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे. कृष्णराज महाडिक यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केली होती, मात्र त्यांना संधी मिळाली नव्हती. मात्र आता कृष्णराज महाडिक महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या राजकारणात एंट्री मारण्याची शक्यता आहे. कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतला असला तरी तो दाखल करणार का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, कारण कृष्णराज महाडिक हे विधानसभेत जाण्यासाठी इच्छुक होते. 2024ची निवडणूक झाल्यानंतर ते पुढील विधानसभेच्या तयारीला लागले होते. अशावेळी ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आल्याने नवा ट्विस्ट समोर आला आहे. त्यामुळे आता कृष्णराज महाडिक यांनी याबाबतची अधिकृत घोषणा ते कधी करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.